Hello my dear students, welcome to all in my YouTube channel. My dear students, today we will discuss the most important questions for 5 marks which will become for your examinations. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BSc थर्ड इयर फिजिकल केमिस्ट्री पेपर नंबर 15 चे महत्त्वाचा एक न्यूमेरिकल पाहणार आहोत जो की तुमच्या येणाऱ्या एग्जाम मध्ये येऊ शकतो. तर पहा क्वेश्चन आपला काय आहे या ठिकाणी. Acetone boils at 58.88 degree Celsius. Okay, लक्ष द्या. Acetone boils at 58.88 degree Celsius and a solution of 1.41 gram of organic solid in 20 gram of acetone boils at 56.88 degree Celsius. ठीक है. If K for acetone per 1000 gram is 1.67, calculate the mass of 1 mole of organic solid. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न समजावून घ्या की या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे की ॲसिटोनचं सोल्युशन्स तुम्हाला दिलेलं आहे. ओके, हे जे सोल्युशन्स आहे या बीकरमध्ये तुम्हाला ॲसिटोनचं सोल्युशन्स दिलेलं आहे. ओके, आणि ह्या ॲसिटोनच्या सोल्युशन मध्ये एक ऑर्गॅनिक सॉलिड जो आहे तो यामध्ये आहे. ओके, आणि जेव्हा ॲसिटोन्स जो आहे ॲसिटोनचा या ठिकाणी प्युअर बॉइलिंग पॉईंट यांनी दिलेला आहे. ॲसिटोन बॉइल्स कितीला होतो 58.88 डिग्री सेल्सिअसला. पण जेव्हा त्याच्यामध्ये आपण इम्प्युरिटी ॲड करतो, ऑर्गॅनिक ॲसिड ऑर्गॅनिक कंपाऊंड एखादा ॲड करतो, तेव्हा याचा बॉइलिंग पॉईंट किती होतो तर बॉइलिंग पॉईंट या ठिकाणी कमी होतो 56.88 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला या ठिकाणी त्या ऑर्गॅनिक सॉलिडचं मास कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर पहा मग या ठिकाणी आपण स्टार्ट करूया. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर ॲसिटोन लिहावा लागेल. मग आपण या ठिकाणी लिहूया बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर ॲसिटोन. किती दिलेला आहे तुम्हाला प्युअर ॲसिटोनचा बॉइलिंग पॉइंट, ज्याला आपण TB नॉट ने इंडिकेट करूया, तो दिलेला आहे 56.38 डिग्री सेल्सिअस. ओके, बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर ॲसिटोन ओके दिलेला आहे 58.88 डिग्री सेल्सिअस. 58.88 डिग्री सेल्सिअस या ठिकाणी तुम्हाला बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर ॲसिटोन दिलेला आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पहा बॉइलिंग पॉइंट ऑफ ॲसिटोन, बॉइलिंग पॉइंट ऑफ ॲसिटोन when organic compound is added, when organic compound is added, तेव्हा याचा बॉइलिंग पॉइंट आपण कशाने इंडिकेट करूया, फक्त TB ने इंडिकेट करूया. तो किती होणार आहे या ठिकाणी 56.88 डिग्री सेल्सिअस. ओके, या ठिकाणी 58 आहे आणि सॉलिड ॲड केल्यानंतर किती होणार आहे 56.88 म्हणजे कमी होणार आहे. ओके, तर या ठिकाणी चेंज इन बॉइलिंग पॉइंट काढूया आपण, ज्याला आपण डेल्टा TB ने इंडिकेट करूया. डेल्टा TB इक्वल्स टू काय होणार, तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहा 58.88 डिग्री सेल्सिअस मायनस 56.88 डिग्री सेल्सिअस. ओके, 58.88 मायनस 56.88, युअर आन्सर विल बी 2 डिग्री सेल्सिअस. 2 डिग्री सेल्सिअस. तर विद्यार्थी मित्रांनो, चेंज इन बॉइलिंग पॉइंट ज्याला आपण TB असं म्हणूया, ते किती येत आहे या ठिकाणी 2 डिग्री सेल्सिअस. इथपर्यंत आलं लक्षात सर्वांच्या. ओके, पहा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न विद्यापीठाच्या परीक्षेला 5 मार्कासाठी येऊ शकतो. तर सर्वप्रथम आपल्याला चेंज इन बॉइलिंग पॉइंट काढायचा आहे. पहा या ठिकाणी हे बॉइलिंग पॉइंटच्या व्हॅल्यू कदाचित चेंज होतील, पण तुम्हाला हा फॉर्मॅट लक्षात यायला पाहिजे. ओके,
चेंज इन बॉइलिंग पॉईंट झालेला आहे. चला पुढे जाऊया आपण. आता या ठिकाणी पहा बाळांनो, WB जे आहे याला आपण वेट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणूया. ओके, वेट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंड, वेट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड किती दिलेला आहे पहा. वेट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड या ठिकाणी 20 ग्राम. ओके, वेट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, या ठिकाणी पहा वेट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड 1.41 ग्राम. या ठिकाणी आपण लिहूया 1.41 ग्राम. ओके, त्याच्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, WA जे आहे वेट ऑफ ॲसिटोनसाठी आहे. वेट ऑफ ॲसिटोन, आणि ॲसिटोनचं वेट किती दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी 20 ग्राम ऑफ ॲसिटोन. ओके, मग या ठिकाणी घेऊया आपण 20 ग्राम ॲसिटोन दिलेला आहे. इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट ज्याला आपण KB म्हणूया, इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे 1.67. या ठिकाणी लिहा 1.67 केल्विन किलोग्राम पर मोलमध्ये दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पहा MB जे आहे, MB म्हणजे काय, मोलार मास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, मोलार मास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे तुमचा आहे MB. ओके, आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्युला तुमच्या लक्षात यायला हवा की मोलार मास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे MBचा फॉर्म्युला या ठिकाणी आहे KB इंटू WB इंटू 1000 डिवायडेड बाय डेल्टा TB इंटू WA. ओके, इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट किती दिलेला आहे 1.67. आपण इथं व्हॅल्यू ठेवूया 1.67. ओके, WB किती दिलं आहे तुम्हाला 1.41. 1000. ओके, डिवायडेड बाय डेल्टा TB किती आला होता आहे आपला 2, आणि WA ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 20. सिंपल. या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचे आहे. पहिल्यांदा यांचा गुणाकार करून घ्या. काय करायचं तुम्हाला 1.67 मल्टिप्लाय 1.41 याला मल्टिप्लाय करा 1000 ने. याचा गुणाकार या ठिकाणी किती येईल पहा 2354.7 डिवायडेड बाय ह्या दोघांचा गुणाकार आहे 40. याचं जर कॅल्क्युलेशन्स आपण केलं 2354.7 डिवायडेड बाय 40, तुमचं आन्सर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ओके, मोलार मास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड विल बी 58.86 ग्राम पर मोल. हे तुमचा आन्सर या ठिकाणी येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 58.86 ग्राम. तर हा न्यूमेरिकल तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 5 मार्कासाठी येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा, नक्कीच याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत होईल. थँक्यू सो मच. हॅपी लर्निंग.